भावानं इथं 2 मिनिटासाठी थांबलो होतो. हे बघा इथं सह्याद्री पर्वत बघा कसं दिसतंय आपल्या इकडचं. खतरनाक आहे ना भाई व्ह्यू. इथनं सरळ बाहेर पडलेलं भाई. वातावरण बघा भाई, भावानं वातावरण. हॅलो दोस्तो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता तुम्ही बघू शकता मी एका स्पॉटवर आलेलो आहे आणि डायरेक्ट आलो आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच कसं आलो आहे काय नाही. मित्रांसोबत आलो आहे, गाड्या पण दाखवल्या तुम्हाला. तर आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर सध्या मी एका स्पॉटला थांबलेलो आहे. आलेलो आहे, इकडचं वातावरण बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि आता मी सरळ इथून वरती जाणार आहे. तर व्हिडिओमध्ये असेच बनत राहा. तर इथून आपण सरळ चालत चालत पुढे जाऊया. चला, वरती असं काहीतरी वेगळंच आहे. तुम्ही बघू शकता आलेलो आहे आपण वरती. हे सगळेजण इथं उभे आहेत, मित्र आपले. हे सगळे बघू शकता इथं दिसत आहेत. ए भावानो, हाय करा. इथं सगळेजण उभे आहेत. भावानो, इथला तुम्ही विषय बघू शकता ना भाई, कसा आहे बघा ना. विषय बघा, विषय. आणि या विषयासोबत हे ए ओमकार हात कर ना भाई जरा. आणि मी पाठीमाग आहे, दिसतोय काय तुम्हाला? बघू शकता व्ह्यू बघा इथला. एका स्पॉटवर आलेलो आहे आणि ह्या स्पॉटचं नाव मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगेनच. हे सगळे आम्ही एवढे जण आलो इथं. बघू शकता इथे मी सीन भारी वाटतोय ना. हे इथं फोटो काढतोयस काय आपला? फेमस करतो ना, दिसला आता तो. आता डायरेक्ट युट्यूब वर दिसणार. तोच आहे मोबाईल. हे काय बोलणार आता भाई. इथला व्ह्यू बघा कसा आहे. इकडे काय ना, एक नंबर आहे. हे इथं काय फोटो बिटो नाही काढत काय रे? अरे आपल्याकडे आयफोन वाला आहे ना, एक तरी फोटो काढ ना. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा. व्हिडिओ मध्ये असेच बनत राहा. पुढे पुढे तुम्हाला अजून काही बघायला मिळेल. ओके. तर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय ना व्ह्यू कसा आहे कसा नाही, दिसतोय ना व्हिडिओ मध्ये कसं दिसतंय सांगत जावा जरा. आणि तुम्ही पण इथे एकदा तरी येऊन व्हिजिट करा या स्पॉटला. मित्रांसोबत या कधीतरी, जीवाची मजा करा. आता तुम्ही बघू शकता इथं आम्ही सगळे मित्र एकत्र जमलेलो आहे एका स्पॉटवर. आणि इथला व्ह्यू भाई, इथला एवढा खतरनाक व्ह्यू येतोय ना, असं वाटतंय की इथंच झोपावं आणि इथंच राहावं. काय सांगू तुम्हाला. हे सगळेजण आपल्यासोबत दाखवा भाई, यांना पण दाखवा ना भाई. इथं फोटोशूट पण चाललेला आहे. तर 5 मिनिटं थांबा, तुम्हाला नंतर करतो कॉल. इकडचा व्ह्यू बघितल्यानंतर आता सगळे चाललेले आहेत दुसऱ्या पॉईंटसाठी. बघू शकता सगळे तिकडे चाललेले आहेत. मला पण तुम्ही बघू शकता. माझ्याकडे पण लक्ष द्या भाई. इथं आलोय ना, काय बोलू आणि काय नको असं झालंय. तर व्हिडिओमध्ये असेच बनत राहा. इथं बघू शकता सगळेजण आता आपापल्या गाडीजवळ आलेले. आता इथून परत निघायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये असेच बनत राहा. या बोधगेतून आम्ही सरळ आतमध्ये जातोय. आता ह्या बोधग्यातून बाहेर पडत असताना आता कुठे जरा बरं वाटलं बाहेरचं वातावरण बघितल्यावर. आणि इथे आम्ही आहे, बघू शकता. पाठीमागं पण आहेत लोक, दिसतंय का तुम्हाला? आणि अर्धी थोडी पुढे आहेत. तर व्हिडिओमध्ये असेच तुम्ही बनत राहा. आम्ही तुम्हाला नेचर फिरवतो. सध्या 10-15 मिनिटानंतर एका जागेवर स्पॉट झालो आम्ही. बघू शकता वरती विमानचं जात आहे. आणि इथून आम्ही आता हा स्पॉट बघा आता कसा दिसतोय. भावानो, कसा वाटतो इथला व्ह्यू सांगा तुम्हाला. आणि आता आम्ही आलेलो आहे जरा फिरण्यासाठी. जरा फिरण्याची पण मजा घेतोय. तुम्ही पण या इथं कधीतरी. तुम्हाला पण इथं आल्यावर एकदम मन मोकळं वाटेल. असं जास्त कधी म्हणजे असं जास्त टेन्शन वाटलं तर इथे यायचं काहीतरी. बाकीचे तिथं थांबलेत आणि बाकीचे इथे थांबलेत. भावानो, आता तुम्हाला काय सांगू. इथं येऊन एवढी आम्ही मजा केली ना मित्रांनी. हा बघा तिकडं पण आहेत. येऊन एवढी मजा केली ना भाई, काय सांगू तुम्हाला. इकडचं वातावरण बघून असं वाटतं ना. आणि एवढी मोकळी हवा. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही इथं नाही आलात तर काय मज्जा नाही भाई. एवढी मोठी चांगली मस्तपैकी हवा, हिरवी गार असं वातावरण. आणि हवा एकदम मोकळी आहे.
श्वास पण घेऊसा वाटतं इथं, म्हणजे एकदम मोकळं मन वाटतं भाई. काय सांगू तुम्हाला. इकडचा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही. हे सगळं असं इकडं सगळीकडं, कुठं बघू आणि कुठं नको असं वाटतं. आता आम्ही चाललेलो आहे बघू शकता. बाकीचे पुढे गेलेत, थोडे पाठीमागे. भावानो आम्ही सगळेजण अशा ठिकाणी आलोय ना, अशा ठिकाणी आलो ना भाई, जिथे फक्त आम्हीच आहोत, दुसरे कोणच नाही. म्हणजे ही मज्जा जी घ्यायची आहे ना ती फक्त आपणच घेणार. आपल्याला डिस्टर्ब करायला कोण नाही. हे बघा पाठीमागं पण बघू शकता आणि पुढे आम्ही दोघं. आणि आमच्यासोबत प्राणी वगैरे असं आहे बघा, इथं दाखवलेले बोर्ड वगैरे लावलेले आहेत, असं कोण कोण असतं काय काय नाही बघू शकता. नेचर बघा भाई तुम्ही, नेचर कसं वाटतंय वातावरण. एवढ्या मोठ्या जंगलामध्ये फक्त आम्हीच. आणि ह्या जंगलाचं नाव काय आहे, ह्या स्पॉटचं नाव काय आहे ते तुम्हाला मी व्हिडिओतून सांगणारच आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही असंच बनत राहा. हे सगळे आपल्या पाठीमागे आहेत आणि आम्ही थोडं पुढे चाललेलो आहे. अजून 2 जण पुढे गेलेले आहेत. तर व्हिडिओमध्ये बनत राहा, पुढे बघूया कसं असतंय ते. इथं बघू शकता सगळीकडे हिरवळच हिरवळ. इथलं वातावरण बघा तुम्ही. आता इथून आम्ही निघतोय जरा. इथं एवढी काय मजा आली नाही, म्हणजे कसं पूर्ण जंगल आहे, असं जंगल टाईप वाटतंय ना इथे. इथं फिरण्यासारखं एवढं वाटत नाही. बोललो की इथनं निघायची तयारी करूया. हे पुढे 2 जण म्हणतात की जरा पुढचा एक स्पॉट आहे तो खूप छान आहे, त्या स्पॉटकडे आपण जाणार आहोत. आणि हे पण म्हणतात चला मग आता इथं एवढं काय नाही तर मग इथं थांबून काय फायदा. आता आम्ही इथून सरळ निघणार आहोत, हे सगळे आपले एकत्र सगळे आमच्यासोबत. आणि आता इथून निघायचंच आहे तर म्हटलं जरा थांबा 5 मिनिटं, कारण ते उन्हातून फिरून आलेलं. सगळेजण जरा झाडाच्या खाली थांबले विश्रांती घेण्यासाठी. आणि पुढे पुढे आम्ही बरेच पॉईंट बघणार आहोत. व्हिडिओमध्ये असेच बनत राहा. बाय. इथनं सरळ बाहेर पडलेलं भाई. वातावरण बघा भाई भावानं, वातावरण तुम्हाला स्पॉट गाडीवरनं दाखवतोय, कारण की आता फिरण्यासाठी म्हणजे आम्हाला जास्त उशीर होतोय. मागासपासून फिरतोय आम्ही. तिकडचा स्पॉट बघू शकता. आम्ही सगळे एकत्र कुठेतरी एका चांगल्या ठिकाणी थांबतो आणि तिथं तुमच्याशी बोलत राहतो, कारण की तुम्हाला पण माहिती पडेल इथे म्हणजे काय काय असतं, काय काय नाही, कसं काय. आणि हरियाली बघा ना भाई इकडची, म्हणजे हिरवळ सगळं असं, म्हणजे जरा पण हे नाही. भावानो कसं आहे माहिती आहे काय, कधी जर तुम्हाला फिरायचं असं जर वाटलं ना तर ह्या ठिकाणी एकदा तरी येऊन जावा. इथं कोण नसतं, म्हणजे तुम्ही याल तुम्हीच असले ते कोणतरी आले तर क्वचित, नाहीतर बघा हिरवळ बघा ना भाई इकडे सगळं. काय वातावरण आहे ना भाई, मनच होत नाही की घरी जाऊस, असं वाटतं इथंच राहावं. एवढं सुंदर असं इकडचं वातावरण आहे आपल्या इकडचं. म्हणजे तुम्ही जर कोकणात राहत असाल आणि कोकणात राहून जर तुम्हाला हा स्पॉट माहीत नसेल ना भाई, तर मग काय बोलायचं तुम्हाला. तुम्ही एवढे लांब जाता, मुंबई पुणे परत तिकडे कुठे कुठे जाता तुम्ही, सुरत बिरतला. अरे भाई कोकण पण फिरा ना भाई पूर्णपणे. भावानं डोंगर बघा कसला वाटतोय भाई, वातावरण बघा ना भाई, हिरवळ सगळं. आणि इथून पावसातून आलात ना भाई, पावसात ना एक नंबर वातावरण असतं. तर चला इथं 5 मिनिटं थांबलो होतो, जरा मित्र येत होते ना त्यांच्यासाठी जरा थांबलेलो आम्ही. कसं आहे इथं म्हणजे असं एकटं कुणाला सोडू शकत नाही ना भाई. आता सगळे एकत्र आलोय म्हणजे सगळे एकत्र जाणार, म्हणून असं कोण जर दिसलं नाही तर आम्ही थोडं जरा पुढे जाऊन थांबतो. ते बघा गेले बघा रस्त्याच्या मधून वगैरे असं बघा खोदून म्हणजे रस्ता बनवलेला आहे. दिसतंय का तुम्हाला ते बघा, तिथे खोदून रस्ते बनवलेले फिरतायत बघा. इथून रस्ता बघा कसा तयार केलेला आहे, तर समोर बघू शकता तुम्ही. इथं म्हणजे असा रस्ता तयार केलेला आहे 2 डोंगराच्या मधून. हे बघा इथून असा रस्ता झालेला आहे. आणि इथे आम्ही हे सगळे एकत्र. तुम्ही आता बघू शकता इथं जरा कसं पावसाळ्यात इथं आल्यावर खूप मजा येते. पावसाळ्यात येऊन बघा. भावानं इथं बघू शकताय ना भाई तुम्ही, सगळेजण थांबलेत एका झाडाच्या सावलीच्या खाली. का माहितीये का, इथं कसं जरा पाण्याचं वांदे झालेत, पाणी संपलेलं आहे. आम्ही जे पाणी आणलं होतं ना ते संपलंय. हे बघा सगळेजण इथे असे उभे राहिलेले आहेत पाण्यासाठी, कारण की आता आम्ही जे पाणी आणलेलं ते संपलं होतं. आणि आता इथे आम्ही आता जे ते असे फिरतात ना लोक, मॅन वर्सेस वाईल्ड, पाणी कसे शोधतात तसे आम्ही पाणी शोधलेलं आहे. आणि आम्हाला पाणी पण गावलेलं आहे बघा. पोरं तुटून पडलेले आहेत पाण्यासाठी. हे बघा इथं बघू शकता. हे असं एक नंबर ना भाई. पाणी पण एकदम गार आहे ना, काय रे बाबा, पाणी एकदम गार आहे ना, मस्त पाणी पण गार आहे. बघा आता मन मोकळं झालं पाणीचं. बॉटल पण भरून घ्या रे भाई. तर इथे सध्या आता आम्ही पाणी प्यायला थांबलेलो आहे. इथे जरा पाणी पितो आणि नंतर तुम्हाला भेटतो. पाणी भाई एक नंबर आहे ना भाई, काय सांगू तुम्हाला. पाणी पिण्याची मजाच वेगळी वाटली मला इथं आले. भावानं बघा ना, हे आळू कच्चे आळू आहेत सध्या. आता हे पिकतील, जरा 8 दिवसाने पिकतील. तुटून पडले झाडावर. मला काय वाटतं हे झाड आता काय आज तोडल्याशिवाय राहत नाही ही सगळी जण. हे बघा बरीच झाडं आहेत तिथं आळूची. बघा इकडे अशी लाईनीत लागलीत.
कच्ची कच्ची घेऊन सगळे जात आहेत, म्हणजे कसे पिकतील घरी गेले. मी पण जरा 2 घेतलेत तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मी पण जरा एन्जॉय करण्यासाठी जातो. व्हिडिओमध्ये असेच बनत राहा, आपण भेटूया नंतर. वलपटव, जोरात वलपटव. अहो पाडला बघ भाई किती आहे ना. हे बघ हे पडले. हे थांबे 10 एक पडले बघ, 10 एक पडले बघ. भावाने इथे काय चाललंय बघा. आता मी पण जातोय जमा करायला. बघू शकता कसा वरपटवतोय त्या झाडाला. पण ते झाड पण घेऊन गेला तो आळूचं. बघू शकता तुम्ही इथे काय विषय चाललेला आहे. हे असं आमच्या इथे गेम करतात. काय बोलणार सांगा आता मला. भावानं इथं 2 मिनिटासाठी थांबलो होतो. हे बघा इथं सह्याद्री पर्वत बघा कसं दिसतंय आपल्या इकडचं. खतरनाक आहे ना भाई व्ह्यू. तुम्हाला दाखवतो. मी पण तिथेच उभा आहे. आता मी स्वतःकडे जरा फ्रंट कॅमेरा करतो. हे बघा माझ्या पाठीकडे कसला आहे ना भाई. एक नंबर दिसतं ना भाई. दिसतंय का असं पकडल्यासारखं सह्याद्री पर्वताला. हॅलो दोस्तो, कसं वाटतंय तुम्हाला. आम्हाला एक नंबर वाटतंय ना भाई. इथं विचारपूस चाललेला ह्या दोघांचा तिघांचा. आणि इथं मी एकटाच व्लॉग बनवत तुमच्यासोबत एन्जॉय करत. म्हणून बोललो ना भाई फिरत राहायचं असं आधीमध्ये. पाठीमागचा व्ह्यू बघू शकता, त्या साईडचा पण व्ह्यू बघू शकता, ह्या साईडचा पण व्ह्यू बघू शकता, वरचं वातावरण तुम्ही बघू शकता, सगळीकडे बघू शकता. एकदम मोकळा वारा भाई. शर्ट हलतोय भाई. एकदम फिलिंग भाई काय बोलू तुम्हाला. एकदम म्हणजे कूल वाटतंय भाई आपल्याला. आता काय सांगू तरी काय तुम्हाला भाई. आता इथं बघू शकता हे सगळे मित्र मला म्हटले काय माहिती आहे काय, भाऊ काय एकटा पाठीमागे राहतोस तू, ये ना आमच्यासोबत. मग मी पण बोललो चला ना भाई, बास काय विषय आहे काय तुमचा. हे बघा हे भाई, हे बाबा पुढं चाललेत सगळेजण आणि मी यांच्यासोबतच आहे पाठीमागे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसं आपण त्यांना आता असं वाटतं ना की आलो ते सगळेजण एकत्रच राहावं, एकत्र एन्जॉय करावं. तर मी बोललो आता आपण जसे यांचे मित्र तसेच तुम्ही आमचे मित्र, तुम्हाला पण आम्ही घेऊन जाऊया एक सोबत. आता काय बोलणार. चला आता हे चाललेत पाठी जाऊया यांच्या. टेकडी दिसते का बघा तिकडे समोर वरती. शकता इथे आंबे पण लागले ते बघा. अजून आंबे आहे तिथे. व्हिडिओ आजचा खूप लॉंग होणार आहे कारण की अजून बरंच काय फिरायचं आहे. माझी केस पण विस्कटलेली आहेत गाडीवरनं. अशी खाली केस असल्याने कसं वाटतं सांगा जरा मला व्हिडिओमध्ये. तेवढा काय खास दिसत नसेल. पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा. ढग बघू शकता तुम्ही इथे. पावसाचं वातावरण झालेलं आहे पूर्ण. आणि इथं आम्ही सगळेजण तर व्हिडिओमध्ये असेच बनत राहा. आता आम्ही चाललेलो आहे घरी. पुढे जाता आमच्या तिकडे लांब गाड्या लावलेल्या. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि इथं लाईटा बघा किती सुंदर अशा पद्धतीने इथं लाईटा वगैरे. उजेड बघा लाईटांचा. हा सगळा उजेड लाईटांचा पडलेला आहे भाई. हे बघा इथं लाईट लावलेली आहे आणि इथे आम्ही. आणि ढग एकदम गरजायला लागले. आता मला वाटते पाऊस पडणार आहे भाई. पाऊस पडणार असं वाटतंय मला. काय बोलू आता. अशी एकदम केस बघा ना भाई कशी झाली आपली. मगाशी कशी एकदम केस वर होती एकदम. ए भावा कसं वाटलं आज फिरून. कसं वाटलं भाई. हा एक नंबर. ए भावा आज फिरून कसं वाटलं. ए भाऊ बोल ना. एक नंबर. आणि तुला कसं वाटलं भाई. जा बोलतो काय लगेच एक नंबर वाटेल. हा हे तुला माझी आली काय. हे तुला नाद नाही करायचा. हे कॉमेंट कर रे. थांब ना भाई. एक नंबर व्ह्यू वाटतोय बघा ना भाई. कसला व्ह्यू वाटतोय भाई. एक नंबर फिरून वाटला आज आपल्याला. मज्जा आली खूप. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही ते मला सांगा ना भाई. पाठीमागं माझ्या व्ह्यू बघा. पाठीमागं कसं वाटतंय तुम्हाला. पुढचं ते तुम्हाला दाखवलंय मी. हे बघा इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला बारीक बारीक पाऊस दिसण्यात येईल. हे बघा असं इकडचं वातावरण. वीज पण कडकते इकडे. हे असं इकडे वातावरण झालंय त्यामुळे जरा 10-15 मिनिटं थांबलेलं आहे इथे. आणि म्हटलं आता पाऊस पण जोरात चालू झालेला आहे. जरा पाऊस शांत झाला का इकडून निघायचं. आलो रे या ठिकाणी आम्ही थांबलेला आहे.